बरं, आता या ठिकाणी आणखीन एक खेळ आहे अच्छा तुमच्यासाठी. तो दोघांनी मिळून तो खेळ, तो मनोरा रचायचा. ओके 3 थर झाले की पहिलं बक्षीस, 5 थर झाले की दुसरं बक्षीस. खेळा. एक तुम्ही आजी, एकच ठेवा एक. तिसरा थर रचला की पहिलं बक्षीस मिळणार आहे. अभिनंदन. 3 थर पूर्ण झाले, पहिलं बक्षीस मिळालं. आता आणखी 2 थर. चार. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आजोबा, ही भेटवस्तू तुम्ही त्यांना द्यायची. बरं, मला तुम्हाला विचारायचं, इतक्या वर्षात कधीच आई रागावल्या नाहीत, त्याचं काय रहस्य? कसं आहे की हे आमच्या गगनगिरी महाराजांचे संस्कार आहेत. त्याने आम्हाला हे शिकवलं की स्वतःसाठी तुम्ही जगणारच, पण दुसऱ्यासाठी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. आणि ही शिकवण, आणि माझ्यापेक्षा हिच्यावर महाराजांचे खूप प्रेम. किती छान. तुम्हाला तर सहवास लाभला महाराजांचा, हो की नाही? बरं, दोघांनाही विचारतो की आता जर स्वभावात एक बदल करायला पाहिजे होता किंवा त्यांनी स्वभावात एक बदल केला असता तर बरं झालं असतं, असं जर सांगायचं झालं तर काय, कुठला बदल केला पाहिजे? उगीच जास्त काळजी करू नये कोणाची. उगीच जास्त काळजी करू नये, म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी खूपच खूपच म्हणजे हो, म्हणजे ती काळजी करणं त्यांनी कमी केलं पाहिजे. आणि त्यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे, कुठला? दुसऱ्यासाठी करा पण त्याला लिमिट ठेवा. हा, कळलं, करा पण लिमिट ठेवा. बायकोवर पण थोडंसं लक्ष ठेवा. 50 वर्षानंतर महत्वाची गोष्ट बाहेर आलेली आहे. त्या भावना. आणि आता या ठिकाणी या प्रसंगी मला ना तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायचं आहे. या सगळ्यांना, म्हणजे तुम्ही एकत्र आहातच, पण एक छान असा आठवण तुमच्या स्मरणात राहावी असा एक क्षण आता आम्हाला होम मिनिस्टरला टिपायचा आहे. आणि आता आजोबा, हा कोल्हापुरी साज आजीच्या गळ्यात घाला. उखाणा कुठला घ्या? आधी होते दळव्यांच्या घरची तानी, तुळशीला घालत होते पळी पळी पाणी, आणि मग झाले मी लहू सावंतांची राणी. अरे वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.